नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र पुन्हा एकदा आनंदला असं वाटतं की इथे आवाज ओळखीचा वाटतो आहे, म्हणून तो तिला सांगू लागतो. पण जान्हवी म्हणते, "अरे बघ ना, इथे वातावरण किती छान आहे. तू काय त्या आवाजाच्या मागे लागला आहे? आपण थोडंसं एन्जॉय करूया ना." तरी पण तो म्हणतो, "प्लीज मला एकदा खात्री करू दे." आणि असं म्हणून आता तो मागे वळणार असतो आणि या गोष्टीची खात्री आता माहीला झालेली असते, म्हणून ती तिथनं गायब होते. इकडे मात्र आनंद तिला शोधू लागतो, परंतु आनंदला कोणीही सापडत नाही आणि त्यानंतर मात्र ते तिथून निघून जातात. दुसरीकडे मात्र आता रस्त्याने अक्षय चाललेला असतो आणि आता चालताना मात्र रमाबरोबर घालवलेले सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि तो मनातून फारच दुःखी होत असतं, की रमा माझ्या आयुष्यात होती तेव्हा किती छान दिवस होते, पण आता मी एकटा पडलो आहे. असं सगळं त्याला आठवत असतं आणि तो मनाशी बोलतच सगळ्या आठवणी काढतच रस्त्याने चाललेला असतो. इकडे मात्र आता माही सुद्धा तिथनं गायब झालेली असते. कारण आता आनंदच्या लक्षामध्ये हे यायला नको. समोरनं मात्र आता मोठा भरधाव ट्रक असा वेगाने येत असतो. पण अक्षय मात्र त्याच्याच नादामध्ये चाललेला असतो आणि असंही त्याला तो ट्रक दिसला तरी पण त्याला जगण्याची इच्छा नसते. त्यामुळे त्याच्यासमोर ट्रक असतो तरी पण तो काही मागे हटत नाही. मात्र आता तिथे माही येते आणि माही त्याचा हात धरून जोरातच त्याला बाजूला खेचते आणि हे बघून अक्षयला आवडत नाही की त्याचा जीव वाचवला आहे. परंतु तो काही बोलण्याच्या आधीच माही म्हणते की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते छान पद्धतीने जगलं पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही मागा, मग तुम्हाला देव नक्कीच देईल, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि आता तिचं बोलणं मात्र अक्षयला पटतं. त्यानंतर पुढे गेल्यावर जोरात फटाके वाजू लागतात आणि हे बघून माही सुद्धा तिथे थांबते आणि वरती बघून खूपच खुश होते. दुसरीकडे अक्षयला सुद्धा हे बघून समाधान वाटतं. त्यानंतर अक्षय मनाशी म्हणतो, "खरंच माझी रमा परत आली असती आणि मी नसतो तर? त्यामुळे आम्ही दोघांनी कायमच सोबत असायला हवं." इकडे आता नील आणि माही भेटतात तेव्हा मात्र तो तिची साडीचं पॅकेट तिला देतो आणि सांगतो, की "तू साडीमध्ये अगदी बायको वाटत होती बरं का." तर तेव्हा तिला आनंद होतो आणि ती थँक म्हणते, "पण आता निघायला हवं. मी नयनाला 1 तासासाठीच सांगून आले होते." तर तेव्हा तो नको जाऊ म्हणतो, तर ती म्हणते, "बघ मग मी थांबेल." मग तो म्हणतो, "काही हरकत नाही, जा." आणि हो नाही, हो नाही करता-करता तो मग नंतर तिला जायला सांगतो आणि नंतर म्हणतो, की "तुझ्याबरोबर लग्न केल्यावर माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे." आणि आता हे ऐकून तिला फारच आनंद मिळतो. त्यानंतर मात्र ती निघून जाते आणि तो मनाशी म्हणतो, "खरंच तुझ्याबरोबर लग्न करून माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे." कारण नील मात्र आता माहीच्या पैशांवर प्रेम करत असतो. दुसरीकडे मात्र अक्षय दुखावलेला असतो आणि रमाच्या फोटोकडे बघत बसलेला असतो. इकडे आता माहीला भेटायला सीमा आलेली असते आणि सीमा सांगू लागते, की असं बसायचं, तसं बसायचं, साडीमध्ये असं व्यवस्थित सांगत असते. तेव्हा आता लगेचच तिला माही विचारते, की "काय आहे ना, तुमच्या फॅमिलीमधला एखादा मेंबर जर माझ्यासमोर आला तर काय करायचं? मी कसं ओळखणार?" तेव्हा सीमा म्हणते, "हिला डोकं आहे बरं का." आणि मग आता नयना अल्बम आणून देते आणि त्या फोटोनुसार ती प्रत्येकाची ओळख करून देते. सगळ्यात आधी पार्वती आजीला ओळख करून दिल्यावर ती म्हणते, "हां, मी या ग्रँडमदरला ओळखते की, त्या दिवशी पाहिलं होतं मी थोडं लिटिल-लिटिल." तेव्हा आता सीमा म्हणते, "असं बोलायचं नाही, मोठ्यांचा आदर करायचा." तेव्हा ती सॉरी म्हणते आणि आता नयनासुद्धा तिच्याकडे रागाने बघते. त्यानंतर आता अक्षयची ओळख करून देताना ती म्हणते, "हो, हा तुमचा मुलगा." तर ती म्हणते, "हो ना, किती छान आहे ना?" तर म्हणते, "हो, आहे ना, पण माझ्या नीलपेक्षा नाही." आणि त्यानंतर आता लगेचच, "आज तुमच्या मुलाचा कसा आहे तुमचा मुलगा? आज ॲक्सिडेंट होता-होता राहिला असता." आता सीमा मात्र खूप घाबरते. तेव्हा मात्र ती सांगते, "आंटी तसा ॲक्सिडेंट नाही, म्हणजे आम्ही दोघं समोर येता-येता राहिलो." तर आता सीमाला बरं वाटतं आणि ती म्हणते, "पण तुम्ही आला नाहीत ना समोर?" तर तेव्हा ती नाही म्हणते आणि मग सांगते, की "ह्याचे मोठे हेअर चांगले नाही, याचे छोटे हेअरच करायला पाहिजे." नैना म्हणते, "तुला काय प्रॉब्लेम आहे गं हेअरशी?" तर आता सीमा म्हणते, "अगं, पण मी सांगू नाही शकत ना, आता तुला माहिती आहे त्याची मनस्थिती." तर ती म्हणते, "आता मला रमा बनायचं आहे ना, मग याचे छोटे हेअरच पाहिजे मला, मोठे नको." असं म्हणून ती हट्ट करते. आता सीमा म्हणते, "बघूया आपण काहीतरी." आणि आता माही म्हणते, "काहीतरी आयडिया लावायलाच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही." दुसरीकडे आता अक्षय एकटाच बसलेला असतो आणि विचार करत असतो, ती खाली पडली असेल, तेव्हा तिला लागलं असेल का? कुठे असेल? असे अनेक विचार तो मनात करत असतो आणि हे सगळं सीमा बघते. तेव्हा तिथून अभि जात असतो आणि अभिला अडवते आणि अभिला सांगू लागते, "बघ ना, त्याचं डोक्याचं कसं जंगल झालं आहे, जरा त्याला फ्रेश वाटेल असं काहीतरी कर ना." आणि अभिलाही आता सीमाचं म्हणणं पटतं. त्यामुळे "ठीक आहे काकू, मी त्याच्याशी बोलून बघतो." असं म्हणून तो आतमध्ये जातो आणि त्यानंतर अक्षयशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला सांगू लागतो, "चल ना, आपण जरा जाऊन येऊ सर्व्हिसिंग करायला." तर तो म्हणतो, "सर्व्हिसिंग?" तो पुढे अक्षय म्हणतो,
सर्व्हिसिंग कशाला? तर इकडे अभि म्हणतो, "अरे म्हणजे गाडीची नाही रे, आपली स्वतःची. जरा मस्त हेअर कट वगैरे करून येऊ." तर आता अक्षय चिडतो आणि तो म्हणतो, "काय चाललंय तुमचं? मला न विचारता माझ्या बायकोचं श्राद्ध घालताय. आता काय मला भादरायला नेताय का?" तर त्यावर तो म्हणतो, "अरे मी असं कुठं म्हटलं? मी काय तुला झिरो कट नाही म्हटलं. नॉर्मल आपला हेअर कट म्हटलं ना मी. बघ ना ते केस किती वाढले आहे." असं अनेक गोष्टी काढून आता तो त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो. अक्षय म्हणतो, "तू अजिबात मला म्हस्का लावू नको हं." तो म्हणतो, "नाही म्हस्का नाही, पण पाणी तर लावावंच लागेल ना." तर अक्षय त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "तू अजिबात मला हसवण्याचा पण प्रयत्न करू नको." आणि आता तो अभिचं काहीही ऐकत नाही. "मला कुठलाही हेअरकट करायचा नाही. तू इथनं जा." असं म्हणून आता अभिला पाठवून देतो. त्यानंतर आता किचनमध्ये असताना सीमाला माहीचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, "काय झालं क्यूट आंटी?" तर तेव्हा ती म्हणते, "मी करते आहे गं प्रयत्न." पण ती म्हणते, "मला एक आयडिया सुचली आहे. तुम्ही त्याला बाहेर गार्डनमध्ये घेऊन या." तर इतक्यात आता सीमा म्हणते, "गार्डनमध्ये कशाला?" तर तेव्हा ती नीट सांगत नाही. ती म्हणते, "तुम्ही घेऊन तर या." आणि आता त्यानंतर सीमा म्हणते, "ठीक आहे, आता तू फोन ठेव, मी बघते काय करायचं ते." आणि त्यानंतर मात्र आता माही फोन ठेवून देते आणि आता सीमाला विचार पडतो, की काय करायला हवं. आणि आता माही मात्र खूप खुश असते. दुसरीकडे अक्षय त्याच्या रूममधनं बाहेर येतो आणि हे बघताच आता सीमा लगेच अक्षयला अडवते आणि "काय रे अक्षय, कुठे चालला आहे?" तर तो म्हणतो, "नाही, कुठेच नाही. मी आपलं नॉर्मल इथे बसत होतो." तर तेव्हा ती म्हणू लागते, "पण इथे बसण्यापेक्षा आपण बाहेर बसूया ना, म्हणजे बघ ना कसं छान हिवाळ्याचं ऊन आहे, थंडी आहे. आपण मस्त तिथे बसून गप्पा मारूया." तर तो म्हणतो, "कशाला? इथेच बसू ना." तर ती म्हणते, "नको ना." "का रे? तुला असं नाही वाटत का खूप दिवस झाले आपल्या आईशी गप्पा माराव्या, आईबरोबर बोलावंसं पण वाटत नाही का?" तर तो आईला सॉरी म्हणतो, "असं काही नाहीये गं, सॉरी. चल आपण जाऊन बाहेर बसूया." असं म्हणून आता तो तिला बाहेर जाण्यासाठी तयार होतो. इकडे मात्र आता सीमाला टेन्शन असतं, की आता बाहेर गेल्यावर माही अजून काही नवीन उद्योग करणार आहे. पण आता अक्षयला मात्र ती बाहेर घेऊन येते आणि त्यानंतर मात्र दोघं छान गप्पा मारत असतात. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता अक्षय आणि सीमा मस्त गप्पा मारत असतात आणि त्यानंतर अक्षयच्या मागच्या बाजूने आता माही च्युइंगम खाऊन त्याच्या केसांवर फेकते आणि आता सीमाचं लक्ष नसतं, परंतु च्युइंगम जेव्हा त्याच्या केसांना चिटकतं, तेव्हा तो खूपच वैतागतो आणि हे बघूनच आता सीमाचं लक्ष माहीकडे जातं आणि ती खूपच घाबरते. त्यानंतर माही तिथनं पळून जाते. इकडे मात्र आता च्युइंगम केसांना चिकटल्यामुळे अक्षयला हेअर कट करावा लागतो आणि तो खूपच छान दिसत असतो. त्यामुळे त्याचं सगळं कौतुक करतात. पण माझ्यासाठी स्थळं वगैरे काही बघायचं नाही, हे मी फायनल सांगतो. आणि जर पुन्हा रमा सापडली नाही तर, असं आनंद त्याला प्रश्न विचारतो. तर मग अक्षय म्हणतो, "मी कायमचा तिच्याकडेच निघून जाईल." आणि हे ऐकल्यावर मात्र पुन्हा घरातली सगळी माणसं एकदा दुखावली जातात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.